शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम ओ तुझे चरणात राजिया तुझे चरणात राजिया जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनिया आत ओम नमो ज्ञानेश्वरा होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतम् एषाम चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातम् ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा
शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे रूप भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती परब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील शिवस्तुती प्रकरणातील 956 नंबरचा सर्वांच्या पाठांतरातला वारकरी भजनी मालिकेमध्ये सर्व शिवभक्तांच्या नोहे सगळ्या वारकऱ्यांच्या देखील हा अभंग पाठच आहे. मला घ्यायचा होता दुसरा परंतु वेळ झाला म्हणून ठीक आहे म्हटलं जो पाठातला आहे तो अभंग या ठिकाणी घ्यावा. वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे. कीर्तन कुणाचंही असो कुठचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तदरूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वतेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या धर्मसंस्थापनेतून त्या धर्माच्या कल्याणाच्या तळमीनं त्या इच्छेनं सनातन धर्माच्या अंगभूत परमपूज्य संत स्वामी श्री अनेक रूपीजी महाराज यांच्या भक्त परिवाराच्या द्वारे कोडबेल तालुका बागलाण जिल्हा नाशिक या ठिकाणी या भव्य दिव्य सनातन हिंदू धर्म जागृतीचं आयोजन तन्निमित्ताने आजच्या दिवशी वारकरी संप्रदाय कीर्तनाचं आयोजन आणि मला त्याचं महाराजांकडून प्राप्त झालेली आज्ञा त्या संबंधानं तुमचं सर्वांचं दर्शन होत आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले उपस्थित गुणीजनी आमच्या संप्रदायाचे एकाहून एक बळी रे. मला कोणाचंच नाव माहिती नाही, मला माफ करा, क्षमा करा, पण तुम्ही माझ्यापेक्षा उत्कृष्ट आहे. माझं हृदय गदगद झालं. आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड बी हिअर टुडे टॉकिंग टू दी सम मोर स्पिरिच्युअल थिंग हिअर टू मोर आवर्स वारकरी कीर्तन. विठोबा रखुमाई समोरचा विधी सगळा भयानक दिसतोय. महाराजांचा भक्त परिवार आणि देवाचं काम जे देवप्पा असतात ना काशीच्या
अनभद्राकृतमो यन्तु विश्वतो दब्धास अपरितास उद्भेदते बाणो यथा सदमेदवृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिव दिव देवानां सख्यमुपासेदिमा ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। यजुर्वेदाच्या अंतर्गत आलेलं शांती सुक्त म्हटलंय याला. देवाची स्तुती करताना ऋग्वेदामध्ये ज्या देवाला 1000 पाय आहेत, 1000 हात आहेत, 1000 नेत्र आहेत, अशा महादेवाची हवं तर विष्णूची पांडुरंगाची स्तुती सांगितली आहे. हरि ओम सहस्रशीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद भूमिम विश्वतो व्रतमाह तत्तिष्ठ दशांगुलम पुरुष वेदम सर्वमयत भूतमयच्च भव्यमुतामृतशेषाणो जलन्नातीरो हति ऐतावानस्य महिमा तुजायाञ्च पुरुषपादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य मृतमदिभिः त्रिपाद ऊर्ध्व उदेत पुरुषपादोस्यः भवत पुनः ततो विश्वाचक्रावतस्नाशनेः अभिः. बऱ्याच जणांच्या डोक्यावरून जाईन, कारण की आजकाल कीर्तनाचं पोस्टमार्टम करण्याचं सीझन आलाय वारकरी संप्रदायामध्ये. विठोबा रखुमाये आतापर्यंत आपण कशी कीर्तन ऐकले त्रागण का येऊ देऊ सांगू का ताई? सांगू कशी कीर्तन ऐकले सांगू का? खरं एक था राजा एक थी रानी दोनों मर गए खत्म कहानी. हाँ कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा घेणं देणं कंदील लावून येणं माळ्याची मका कोल्याचं भांडण. जन्मासी ये वोणी तुवा मुत्तल आता मी ज्या काही म्हणी सांगितल्या आहेत, कहावते जो कुछ काही आहे ना मैंने मुहावरे, त्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं हे प्रमाण आहे गाथ्यामध्ये. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले कारेण फिरसे माघारा आझुन तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर आहे. आवाज येतोय का माझा पाठीमागे सर्वांना? ठीक आहे. तर वेस्ट ऑफ टाइम, पैसे खर्च केले तर पैसे वसूल कार्यक्रम असला पाहिजे. चित्रपटाचा असू द्या, हवं तर अन्य तमाशाचा वगैरे असू द्या, किंवा आध्यात्मिक कार्यक्रमाचा. आता चांगलं म्हणत होते महाराज, मला माहिती नाही तुम्ही कोणाला ऐकता, मी ओस्मान मीरला ऐकतो. इंटरनेशनल फोल्क आर्टिस्ट है मेरे पूज्य गुरुदेव मुरारी बापू और विश्वविख्यात वेदांत कौस्तुभ गुरुवर किशन महाराज साखरे. संप्रदाय में उनके जैसा कौन हो सकता है, जो 21 तारीख को ब्रह्मलीन हो गए जानेवारी को. हे दोन महात्मे असे झाले आहेत. अशा पद्धतीनं चित्त जे आहे म्हटले, चित्ताची मलिनता दूर झाली पाहिजे भजन ऐकून, आणि म्हणून ते गातात. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप, अपने आप से बातें करते 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 आप बनी मैं सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम, राधे श्याम सीताराम. गुजरातचे आहेत महाराजजी, गुजरातचे आहेत, गुजरातचे. आणि गुजरातमध्ये तिकडे ते कीर्तिदान गडवी गातात. भजाडी भेडिया वाली मातु सिंदुरानी दयाली मेरी माँ. महाराजांना कळले. आता महाराजांनी, हे महाराज गुजरातचे आहेत ना, मग प्रत्येक राज्यातलं पॅटर्न वेगळं आहे, मॅटर वेगळं आहे, डोक्यात घ्या.
प्रत्येक राज्यातलं मॅटर आणि पॅटर्न. तुम्ही आमच्या वृंदावनामध्ये जर का गेलात तर चित्रविचित्र ऐकलंय का? चित्रविचित्र भजन गायक आहे, चांगले चांगले गायक लोळून टाकतील चित्रविचित्र. देखे चरणों की सेवा मुझे श्री राधे, मेरी किस्मत बना दीजिए श्री राधे, मुझे अपना बना लीजिए श्री राधे. क्यों ना मैं जानू भजन साधना मेरी श्यामा. इथं बसलेली कोणी श्यामाबाई नाही. वृंदावनामध्ये राधा राणीला श्यामा म्हणतात, लाडली म्हणतात. प्रत्येक राज्यामध्ये जर का तुम्ही गेलात तर पॅटर्न वेगळा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजनाची परंपरा आहे आणि ती दिव्य आहे, अवगाहित आहे, अनुसारित आहे, अनुपमेय आहे, अलौकिक आहे, सौंदर्य युक्त आहे. परंतु दुर्दैव असं आहे, यादवराव फड गुरुजींनी सांगितलं, बाबा मी तुम्हाला म्हणत नाहीये बरं का, कारण की मी कोणतंही भजन जर का म्हटलो वारकरी संप्रदायाच्या व्यतिरिक्त संस्कृत साहित्य आणि भजन सोडून तर मृदंग वाजू देत नाही. बरोबर आहे ना? आता हे जे मी म्हटलं ओस्मान मीरचं किंवा कीर्तिदान गडवीचं तर मृदंग नाही वाजू दिला. बरोबर आहे ना? म्हणजे जेणेकरून आपल्या परंपरेला आपल्याला चिरफाड करायचं नाही, पोस्टमार्टम करायची नाही, जेणेकरून त्याचं प्लास्टर करायचं काम नाही पडलं पाहिजे. जे आहे ॲज इट इज ते जशाच तसं आपल्याला ठेवायचं आहे. कीर्तनाची परंपरा आहे, श्रृंगार है, गायक 101 है, कीर्तनकार भी 101 है. देखने का कोई काम नहीं है. आज माहौल भी है लेकिन उसी में थोड़ी गर्मी भी है. तो गर्मी में ही क्या होता है, ठीक है ना, कीर्तन 1 तासाचा आहे आणि थोडासा वेळेचा अभाव आहे. आम्ही खूप लांबून या ठिकाणी आलोय. अभंग आज या ठिकाणी घ्यायचा होता. परा पश्यंती वैखरी वेगळा, हा एकनाथ महाराजांचाच अभंग आहे. वैखरीय निराळा जाना शिव, हा अभंग घ्यायचा होता. क्लिष्ट वेदांताची प्रक्रिया याच्यात आलेली आहे. पुन्हा एक तर रात्रीचा वेळ तुम्ही म्हणता महाराज वेदांत काय सांगत बसले. गुरुवर्य महाराज सांगायचे कीर्तनकाराला 32 विषयांचा अभ्यास असावा. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष्य 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, चांगदेव 65, 20, विचारसागर 21, प्रतिप्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांची चैत्र 24, भक्ती विजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33, पावल्या 34, येत असेल तर भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. इतक्या ही गाधी प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया चोद्धव कांस्यधारी पिनाधारी सुरर शिरस्वर कुशल तया राग करतर्जुनो अभुत इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. अनर्थमध्ये दिगमेव तत्रं भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसम् अलौकिकं कीर्तनमेतदीक्षम हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86. काय म्हटलं मी? अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86. श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तनकार शुकाचार्यासारखा नागड्या वृत्तीचा असावा. नागडा म्हणजे अंगावर कपडे घालायचे तसा नागडा नाही, यत्किंचिन इंटरनल माइल त्याचं क्लिअर असलं पाहिजे. म्हणले नागड्या वृत्तीचा कीर्तनकार असावा. विनयकरी म्हणजे देवर्षी नारद आहे. तुमचे जनक कोण आहे? मृदंगाचार्याच्या जगात सगळ्यात अगोदर इंद्रोवादिन मृदंगम. मृदंग इंद्रानं वाजवला सगळ्यात आधी. वीणा देवर्षी नारदानं वाजवला. सपुराण पंचवेदान शास्त्राणी विविधानी च ज्ञात्वाप्य ज्ञात्मवित्तेन नारदाय सुरर्षय छांदोग्य उपनिषदामध्ये. आणि टाळकरी जे आहेत ना, टाळकरी ते प्रल्हाद आहेत म्हटले, प्रल्हाद. आणि गायन करणारे जे आता माऊलींनी सुंदर चाल गायली, तुम्ही देवाचे सख्खे मेवणे आहात. अर्जुन चाल हरिभक्तीपारायण गायन सम्राट. सगळ्यात पहिली चाल अर्जुनानं गायली कीर्तनामध्ये. राग करता अर्जुनो अभूत. बागेश्री घ्या, कलावंती घ्या, कोणता घ्यायचा घ्या म्हटले, पण ते अर्जुनानं गायलं होतं. आणि झांजा उद्धवानं वाजवल्या होत्या. असा आलेला एक माहोल कीर्तनाला. आणि वातावरण शिवमय आहे.
वातावरणही शिवमय आहे. काय करावं, आजकाल भक्ती फॉर्म मध्ये आहे भगवान शंकराची. भगवान शंकराचे सगळे मंदिर हाऊसफुल आहे. का माहितीये का? भगवान शंकराला आशुतोष म्हटलंय. शब्दाकडे लक्ष द्या. आशुतोष संस्कृत शब्द आहे. संस्कृतामध्ये इथे संधी विग्रह होईल. पदच्छेद आशु अधिक तोष. आशु अधिक तोष. आशु म्हणजे प्रसन्न आणि तोष म्हणजे तुरंत. संस्कृतमध्ये आशुतोष शब्दाचा अर्थ काय होईल? संस्कृताच्या कोशामध्ये जाऊन पहा. आशु म्हणजे प्रसन्न आणि तोष म्हणजे तुरंत. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देवता शंकर भगवानच आहेत म्हटले. आणि त्यांची सेवा करणारे आमचे परमपूज्य स्वामी संत श्री अनेक रूपीजी महाराज अर्धनारी नटेश्वर भगवंताची ते काय करतात? उपासना करतात. त्याचा साक्षात्कार त्यांना आहे. हे तुमचं आमचं महत् भाग्यवान आहे की त्यांच्या भक्त परिवारामध्ये तुम्ही आहात. त्यांचे भक्त तुम्ही आहात. त्यांचे शिष्य तुम्ही आहात. थोड्याशा भक्तीनं भगवान शंकर प्रसन्न होतात. एक रावण नावाचा भक्त झाला भगवान शंकराचा. अभंगच आहे शिव भोळा चक्रवर्ती. इतका भोळा म्हणजे भोळा असा की थोड्या जपतप साधनेनं, थोड्या पूजेनं, थोड्या नामस्मरणानं सुद्धा देऊन टाकतात म्हणले. जे नाही देऊ शकत इतर देवता तेही देऊन टाकतात म्हटले. 36 रागामध्ये रावण रोज 8 घंटे पूजा करायचं महादेवाची. किती? 36 रागामध्ये. आपल्याला 3-4 जरी आले तर आपल्याला असा अभिमान होतोय की आपण रावणाच्या पुढे गेलो. 36 रागामध्ये 8-8 घंटे रावण त्याची पूजा करायचं. लक्षात घ्या. झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. और जिसने अपने जीवन में झुकना सीख लिया उसी ने जीवन जीने के तरीके को सीख लिया. पण नाही, मेरे को क्यों झुकायलाच तयार नाही आपण कोणासमोर. इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम माय डिअर. फ्रॉम हिअर वन. असू द्या, डोक्यावरून जाईल तुमच्या. मला मराठीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हिंदी इंग्लिश मला चांगलं जमतं. बिठो बार खुमाई जे व्हायरल झालंय आमचं ऐका. 36 रागामध्ये रावण गायचा. जटाट वेगल जल प्रवाह पावितस्थल गले वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिका मन्नराद वड्डमनमय चकार चण्ड ताण्डव तणो गुणः शिव शिवम् जटाकटाः सौरमन्निलिम्पनिर्धरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चंद्रशेखर प्रतिप्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर सूरक्ति कंत संतति प्रमोदमान मानस कृपाकटाक्ष धौरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मणो विनोद हेतु वस्तुनि. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक उघडा. विनोद कृष्ण शास्त्री नायगावकर. युनिक नाव आहे. जे नाव माझं आहे ते भारतात कोणाचंच नाही. लक्षात येईल तुमच्या. महाराष्ट्रातला एकही कथाकार अजून पूर्ण शिवतांडव म्हणू शकला नाही संस्कृतमध्ये. कोणी हिंदीत म्हणलंय. लक्षात येतं का? मी टीका नाही. आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी ऑफ द स्पिरिच्युअल लीडर, बट इट्स अन अ रिअल फॅक्ट. आपण जे म्हणतो ना पोस्टमार्टम चाललंय समाजामध्ये, तेच तर आहे ना. आपल्याला चांगले लोक नको, पण वांगले पाहिजे. का? आणखीन आपलं वाटोळं झालं पाहिजे म्हणून वांगले पाहिजेत, नाही का? लक्षात येतं का मी काय बोलतोय? 36 रागामध्ये रावण त्याला रोज गायचा आहे. हे मी पूर्ण गात नाही आहे, पूर्ण गायलेलं आहे. आलापा सहित गायलंय. युट्यूबला ॲडव्हर्टाइजमेंट करायला नाही आलो. जे चांगलं आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला संस्कृत भेटत असतील, फायदे तुमचे आहे. लक्षात येत आहे का? आजकाल कितीही कीर्तनांनी लाईव्ह कीर्तन चालू असलं की काय राडे चालू आहे. अभंगावर बोला म्हणून समस्या चालल्या आहेत समाजामध्ये. तुम्ही पाहिलं असेल माऊली. ठीक आहे, जरूर त्या गोष्टी असावं, पण प्रत्येक गोष्टीचा एक क्रायटेरिया आहे. कीर्तन कोणी केले नाही. गुरुवर्य साखरे महाराज पुन्हा होणे नाही. गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवर्य संदीपान दादा हसेगावकर, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत पुन्हा होणे नाही हो असे लोक. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं हे नावं सुद्धा महाराष्ट्रात काही काही माहित नाही बरं. म्हणजे एवढा हुशार आहे महाराष्ट्र आपला. लक्षात येत आहे का? हे नावं सुद्धा दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. विठोबार भगवान शंकराला एकनाथ महाराज भोळ संबोधतात. शिव भोळा चक्रवर्ती. का? रावणानं 36 रागामध्ये शिवतांडव स्तोत्र गायलं. तर जटेची जी गाड बांधलेली आहे, भोले तेरी जटा से
बहती है गंगधारा. कीर्तिदान गडवींनं गायलंय, जबरदस्त गायलंय, जुगलबंदी. ओस्मान मीराने साक्षात मोरारी बापू ऐकतात त्यांना, त्याच्यामुळे ते आपल्या पुढेच आहेत, है की नाही. बापू ज्यांना ऐकतात म्हणल्यावर काय पाहिजे आणखीन. हा, ज्या भगवान शंकराच्या जटेतून सारखी गंगा टपकत आहे म्हणले. जगामध्ये सगळ्यात पहिला आकडा टाकणारे कोण, ऐका ना. इलिगल ऍक्टिव्हिटी आहे पण सुरुवात आमच्या भगवान शंकरानं केली. जगात सगळ्यात पहिला आकडा टाकला भगवान शंकरानं. चंद्र दधिशंक तुषाराभम क्षीरोदारणव संभवम नमामि शशनम शंभुरमुकुट भूषणम. सगळ्यात पहिला चंद्र नावाचा आकडा साडूला डोक्यावर घेतला, आकडा टाकला शंकरानं सगळ्यात पहिले. गंगेची जी धार भगवान शंकराच्या डोक्यातून सारखी टपकत आहे ना, तर पाणी पट्टी सुद्धा न भरणारे जगात सगळ्यात पहिले शंकरच आहे. आपल्याला ग्रामपंचायत जर का असेल, तुम्ही महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असाल तर महानगरपालिका जास्ती टॅक्स लावते, आणि ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर वर्षाच्या वर्षाला नळपट्टी आणि घरपट्टी आहे का नाही. तर भगवान शंकर जगत सगळ्यात पहले असे आहेत, ऐसे ऐसे रिकॉर्ड दर्ज है भोलेनाथ के नाम पर मैं आगे कह रहा हूं. दुनिया में सबसे पहले पानी पट्टी न भरणारे शंकर, घर पट्टी न भरणारे शंकर, आकडा टाकणारे शंकर, बिना पेट्रोलची गाडी चालवणारे शंकर हंसराज रघुवंशी. मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंकर नाथ रे शंभू नाथ रे. हंसराज रघुवंशी मेलोडियस गायक है भैया. आज असे नावं सांगून जाणार मी तुम्हाला की परत तुम्ही जगात दोन बाप झाले गायनाच्या बाबतीत. आपल्या भारतामध्ये स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी आणि पाकिस्तानमध्ये एक झाले. ते पाकिस्तान जरी शत्रू देश असला, नुसरत फतेह अली खान साहब लयकारी का बादशाह कोई नहीं हो सकता, ये बाप बन गए दोनों बाप. लक्षात येत आहे का काय काय लेवलचं गायकीन काय. अरे काय, जगात एक भागवताचार्य होऊन गेले, पुन्हा होणे नाही. केशव रामचंद्र महाराज डोंगरे प्रतिशुक म्हटलं गेलं त्यांना. आणि अर्वाचीन तुलसी पूज्य गुरुदेव मोरारी बापू, उनके जैसा कौन हो सकता है, कौन हो सकता है भैया. एका रामकथेमध्ये पुन्हा डबल विषय सांगत नाहीत ते. आपलं तेच चाललंय, घिसापीठ तेच चाललंय. लोक कचरायला लागले. इकडे महाराष्ट्रामध्ये कथाकारांना गर्द्या कमी व्हायला लागल्या. खरं का खोटं महाराज, तुम्हाला विचारतोय मी, खरं का खोटं. आपल्या महाराष्ट्रातला एकही वक्ता काय इंटरनॅशनल होत नाही. आपले जे वक्ते होते त्यांना लोक गर्दी कमी करायला लागले. श्लोक चूक म्हणतायत, एक तर म्हणतच नाही, म्हणले तर चूक म्हणतात, त्याचं पोस्टमार्टम करतात. ज्या गर्द्या आपल्या महाराष्ट्रीयन प्रॉपर वक्त्याला होत्या त्या लोक कमी करायला लागल्या. अरे कौन हो सकता है पूज्य गुरुदेव मुरारी बापू जैसा, कौन हो सकता है कृष्णचंद्र शास्त्री ठाकुर जी जैसा, कौन हो सकता है गोस्वामी मृदुल कृष्ण जी शास्त्री जैसा. लक्षात येत आहे का मी काय बोलतोय. चेष्टा चालली आहे निव्वळ, डोंट टेक अ पर्सनल. तर मला सांगायचं काय आहे, भगवान शंकर जगामध्ये भोळे का आहेत. सगळ्या जगात ज्या अद्भुत गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या शंकरानं आधी केल्या आहेत. जगामध्ये सगळ्यात पहिले जोडीनं कथा ऐकणारे शंकर. एक बार त्रेता जुग माही, तुलसी रामायणातली ओवी आहे. शंभू गए कुंभज ऋषी पाही. त्रेतायुगामध्ये भगवान रामाचं जेव्हा अवतरण झालं तेव्हा भगवान शंकर जोडीनं कथा ऐकायला आले होते महाराष्ट्रामध्ये. अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये सोबत बायको होती. बायको म्हणजे शंकर, भगवान शंकरानं आम्हाला सांगितलं जोडीनं कथा ऐकत जावी काकू, एकट्यानं ऐकत जाऊ नाही बरं का दादा. संग सती जग जननी भवानी पूजे अखिलेश्वर जग जानी. लक्षात येते का. जगामध्ये सगळ्यात पहिले जोडीनं कथा ऐकणारे शंकर. ऐका ना पुढे, सगळ्यात आधी जगामध्ये सगळ्यात पहिला प्रेम विवाह करणारे शंकर. सतीनं सगळ्यात पहिले भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि मला तुमची पत्नी व्हायचं आहे. आणि नंतर भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं आहे. बरोबर आहे का. जगात सगळ्यात पहिले जोडीनं कथा ऐकणारे शंकर. आजी, जगात सगळ्यात पहिला प्रेम विवाह करणारे शंकर. जगात सगळ्यात पहिले नृत्य करणारे सुद्धा शंकर. जगात सगळ्यात पहिले गायन करणारे सुद्धा शंकर. गावत संतत शंभू भवानी पूजे अखिलेश्वर जगजानी. जगात सगळ्यात पहिले वाद्य वाजवणारे सुद्धा शंकर. डमरू
7 वेळ डमरू वाजवला, 7 ताल बनले. रूपक 7 मात्रा, धमार 14 मात्रा, जपताल 10 मात्रा, केरवा 8 मात्रा, असे 7 वेळेस वाजवलं. सरस्वती वाजवत होती पण डोकं बंद पडलं, व्याकरण नाही तर ताल नाही म्हणले. शंकर भगवंतानं 7 वेळ डमरू वाजवला तर 7 तालांची उत्पत्ती झाली, त्याला व्याकरणीय ताल असं म्हटलंय धर्मशास्त्रामध्ये. परत 7 वेळेस डमरू वाजवलं तर 7 सुरांची निर्मिती झाली, सारे गम पद नि सा. 8 म्हणजे वरचा 6 पण आहे 7 खरेच, ठीक आहे. 2दा डमरू वाजवला, एकदा 7 वेळेस वाजवला तर 7 सूर तयार झाले, आणि एकदा वाजवला तर पुन्हा 7 ताल तयार झाले. ताल तयार झाले तर सगळ्यात पहिले वाद्य वाजवणारे शंकर, गायन करणारे शंकर, रावणाच्या शिवतांडव स्तोत्रावर नृत्य करणारे शंकर, नोहे नोहे प्रेमविवाह करणारे शंकर, जोडीनं कथा ऐकणारे शंकर, सगळ्यात पहिला आकडा टाकणारे शंकर, पाणी पट्टीनं भरणारे शंकर, सगळ्यात पहिले घरपट्टीनं भरणारे शंकर, आणि बिना पेट्रोलची नंदीवर बसणारे म्हणजे पेट्रोल न टाकणं बिना पेट्रोलची गाडी चालवणारे हे शंकर. याच्या पुढे ऐका, सगळ्यात पहिले वारकरी ही शंकर. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव. संत एकनाथ महाराजांचं हे प्रमाण आहे. वैष्णव तसं सनातन धर्मामध्ये चतुवैष्णव संप्रदाय आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य, तुलसीपीठाधीश्वर रामभद्राचार्य ज्याच्या गादी जे त्या गादीवर आहे. जगद्गुरु रामानुजाचार्य, स्वामी विद्या भास्करजी अयोध्या वाले वो उस गद्दी पे है. जगद्गुरु निंबार्काचार्य, देवकीनंदन ठाकूरजी त्या संप्रदायात नाही. जगद्गुरु वल्लभाचार्य. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वैष्णव वारकरी संप्रदाय जो रुक्मिणी पांडुरंग अधिष्ठात्रीय ज्ञानेश्वरीय नामदेवीय वैष्णव वारकरी. कंसामध्ये काय शब्द येईल? वैष्णव वारकरी. आपण आहोत वैष्णवच, पण वारकरी परंपरा आहे. वारकरी हा आपला पंथ आहे. तर या वारकरी संप्रदायाची सगळ्यात पहिले वारी पुंडलिकानं तर नंतर केली हो, त्याच्यानंतर हैबत बाबा आहेत ना, बरोबर आहे ना. पण सगळ्यात अगोदर वारी करणारे भगवान शंकर आहे. पांडुरंग महात्म्यामध्ये कथा आहे. सोबत गणपती बाप्पा सुद्धा गेले होते, माता पार्वती गेली होती. मोठा प्रसंग आहे, तो सांगायला वेळ नाही या ठिकाणी. पहिले वारकरी शंकर आहे. भजन करणारे सुद्धा शंकर आहे सगळ्यात पहिले जगात. भजन करी महादेव देव देव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, भजन करी महादेव. ओ श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव, ओ राम पूजे सदा शिव, ओ भजन करी महादेव, भजन. जनाबाईंचं प्रमाण आहे. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोघे देव एक पाही, तया एक्के दुजया नाही. लक्षात येत आहे का? मग तुम्ही म्हणाल शिव भोळा चक्रवर्ती काय, आणि तुम्ही हा जो खटाटोप सांगितला, ऐका उत्तर आता. भगवान शंकर आदी आहे, अंत आहे जगाचा. त्यांच्या जन्माची कथा या ठिकाणी लिंगाचं प्राकट्य आहे. त्यांचं लिंग कोणत्या तिथीला हे आहे, पण भगवान शंकराचा जन्म कसा झाला कोणत्याच धर्मशास्त्रामध्ये त्याचं उत्तर भेटत नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. भगवान नारायणाचं प्राकट्य आहे, ब्रह्मदेवाचं प्राकट्य आहे, भगवान विष्णूच्या नाभिकमलापासून आपण भागवता आदी पुराणामध्ये ऐकलंय. पण मग भगवान शंकर भोळे कसे आहेत ऐका. नळपट्टी वसूल करण्याचं काम
हे ग्रामपंचायतवाल्यांचं आहे किंवा महानगरपालिकेवाल्यांचं आहे, बरोबर आहे. पाणीपट्टी घरपट्टी वसूल करायचं काम त्यांचं आहे. आकडा जर का टाकला तर त्याला दंड लावायचं काम कोणाचं आहे म्हणले? MSEB वाल्याचं आहे. ठीक आहे, पुढे आहे का? पेट्रोल न टाकता गाडी कोण चालवतं म्हणलं? ज्याला ते जुगाड जमलं त्यालाच जमलं म्हणले. अर्ध रॉकेल आणि अर्ध पाणी. पण भगवान शंकराला पाणी लागत नाही, रॉकेल लागत नाही. याच्या पुढे आहे का? भजन करण्याचं उत्तरदायित्व कोणाचं आहे? वारकरी लोकांचं. वारकरी लोकांना सकाळी काकडा केला पाहिजे. उठा सकळ जन उठले नारायण, लक्षात येत आहे का? हे भजन करण्याचं. आणि नुसतं भजन म्हणजे उचलली जेवण लावली टावलं कोणीकडे तसं नाही म्हटलंय. नियमाचं वारकऱ्याचं भजन 65 अभंग तंतोतंत. ठीक आहे. ज्ञानोबांचा हरिपाठ 28 अभंग ते आता 27. जुन्या काळातला तो अभंग हरिपाठी असते 28वा. आमच्या संप्रदायानं आता त्याला नाकारलं, काय जे कारण असेल तज्ज्ञ लोकांना माहिती आहे. ते 27 गुरु परंपरेचे 8 किंवा ते त्याच्यामध्ये कृपाळू सज्जन वगैरे असं करत करत ते नियमाचं भजन, त्यातली त्यात गाथा भजन, त्यातली त्यात विशिष्ट जर का बैठक रंगली समजा तुमची, खंडाळकर गुरुजी सारखी वगैरे तुमच्या सर्वांची बैठक रंगली, तर मग ते स्पेशल भजन. काम कोणाचं आहे भजन करण्याचं? खरं सांगा. म्हणजे बिना इच्छेचं जो काम करतो म्हटले तो वैष्णव, त्याचं काम आहे. आणि काम कोण करायला लागलं? जगात सगळ्यात आधी भजन महादेवच गायला लागले. मग वारकऱ्याचं काम जर का महादेव करत असतील भजन गाऊन, सगळ्यात आधी जो ताल सम्राट आहे, लयकारी के बादशाह जे झाले, मी ज्यांचं नाव घेतलं, तसा एखादा ताल सम्राट असेल, त्यांनी तालाला जन्म दिला असेल, पण त्या तालावाल्याच्याही आधी महादेव काम करायला लागले जगाला व्याकरणीय ताल देण्याचं. एखादा गंधर्व असेल म्हणले, त्या गंधर्वानी राग रागिणीचे भेद केले असतील, बरोबर आहे. खर्ज कोणता, मध्य कोणता, तार सप्तक कोणता, तीव्र म केदार रागामध्ये लागतो का, कोणत्या म्हणजे रागामध्ये 2 म लागतात कशात, म्हणजे हे भेद फक्त कोणाला माहिती? गंधर्वाला. हे काम कोण करायला लागलं? महादेवल डमरू वाजवून 7 स्वर बनवतात. महादेवच या ठिकाणी तालावालाचं काम करतात. 7 डमरू वाजवून ताल बनवतात. महादेवच या ठिकाणी आकडा टाकतात. महादेवच या ठिकाणी पाणीपट्टी भरत नाही, नळपट्टी भरत नाही, पेट्रोल तुमचं वाचवतात. महादेवच जगामध्ये सगळ्यात आधी बायको सोबत नवऱ्यानं कथा ऐकावी तेव्हा फळ भेटतं, हे आपल्याला शिकवतात. पवित्र धार्मिक अनुष्ठानातून निर्माण झालेलं प्रेम हे खरं प्रेम आहे असं शिकवणारे महादेव जगात सगळ्यात पहिला प्रेमविवाह करतात. हे काम कोण करू शकतं म्हणले जगामध्ये? ज्या माणसामध्ये बिलकुल बाह्य अवडंबर नाही, न्यूनगंड नाही, ज्याच्यामध्ये अभिमानाचा लवलेश राहिलेला नाही, ज्याच्यामध्ये अहंकार राहिलेला नाही, आणि जो पूर्ण विरक्त आहे आणि जो पूर्ण वैष्णव आहे, असा व्यक्ती किंवा असा देव, असं दैवत माझ्या दृष्टीमध्ये महादेव आहे. पण ते महादेव या सगळ्या लक्षणावरनं आणि या सगळ्या गुणधर्मावरनं मला कसे दिसले? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, टाळकरी शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा
कीर्तन चालू झाल्यापासून जे ऐकलंय ते सगळे भगवान शंकरामध्ये विद्यमान असणारे लक्षण म्हणा, हवं तर गुणधर्म म्हणा. या गुणधर्मावरनं आणि या लक्षणावरनं एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत की माझा असा निर्धार झाला भगवान शंकराच्या संबंधानं. शिव भोळा चक्रवर्ती, भोळा माणूसच दुसऱ्याचं काम करतो. माऊली, तुमचं काम तुम्ही करणार, पण तुम्ही तुमचं करून दुसऱ्याचंही करता. त्याच्यामध्ये तुमच्या करतामध्ये अहंकाराचा लवलेश नसला पाहिजे. अहंकाराचा वारा न लगो राजसा माझा विष्णुदासा भाविकासी. आणि जगातले सगळ्यात पहिले कोण आहे म्हणले? वैष्णव आहेत ना शंकर, वारकरी आहेत ना, प्रेमविवाह करणारा, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये विद्यमान. बरं एवढंच कशाला? अहो तुम्ही 3 टाइम फक्त एक स्तोत्र म्हणा, माला माल करतात तुम्हाला शंकर. खोका जब हात आएगा कॉलर टाईट हो जाएगा. कोणही तर हात उचला की पैसे लागत नाही. मी सुद्धा नाही, तुमचं मला काही माहित नाही. असं हात उचला की पैसे लागत नाही असं कोण आहे? सगळेजण ते आहे कोणी एखादा विरक्त महात्मा इथे की मला पैसे लागत नाही? भगवान शंकराचं एक स्तोत्र असं आहे, ते 3 टाइम म्हणायचं. ताई लक्षपूर्वक आहे. सकाळी 6 वाजता आंघोळ करून, बरं का, लक्षपूर्वक आहे का, सकाळी आंघोळ करून 6 वाजता, दुपारी आंघोळ करून 12 वाजता आणि संध्याकाळी आंघोळ करून 6 वाजता. आणि स्नान करून काय करायचं? पांढरे कपडे घालायचे. वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ कंपल्सरी आहे, पण शंकराच्या भक्तांना रुद्राक्षाची माळ घालावी. लक्षात येत आहे का? आणि त्यानंतर भस्म लावावं. माणस्तो के तणये मान अयो माणो गोषु माणो अश्वेशुरीरीश वीराण माणो रुद्रभामितो बदिरह विस्मित सदा मित्वा हवामहे इति हस्ते भस्म गृहीत्वं जलमीशतं कृत्वा. मेलेल्या माणसाच्या अंगावर कोरडं भस्म टाकावं आणि पूजेमध्ये ओलं चंदन लावावं. ओलं कोरडं गंध आणि चंदन जर का लावलं पूजेमध्ये तर दोष लागतो, कारण की कोरडं गंध मेलेल्या माणसाला लावलं जातं. गरुड पुराणामध्ये वर्णन, मंत्र चालला ना याचा. काय म्हणले? भस्म ओलं करा. हो, ऋग्वेद सांगतोय. वेदाचा तो अर्थ आम्हा धर्म रक्षावया करणे आटी आमासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. 137 अभंगाचा नंबर. काय म्हणाले तुकाराम महाराज? की धर्माच्या रक्षणासाठी असे प्रयत्न करू की वाचेनं आम्ही वेदाचे मंत्र बोलू आणि संतांना जे केलं त्या मार्गाने जाऊ. लक्षात येत आहे का? वेदानं सांगितलंय की भस्म ओलं करावं लावावं. डिटेल मंत्र आहेत त्याचे. इति हस्ते भस्म घेतवाम जलमिश्रितम कृत्वा मम शरीर शुद्ध्यर्थ भस्म धारणम हम करिष्ये. कपाळाला भस्म लावायचा मंत्र. ईशान सर्व विद्यानाम ईश्वरम सर्वभूतानाम ब्रह्मणोदीपतिर ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम शिरसी. महाराष्ट्रामध्ये लोक आम्हाला डिटेलाचार्य क्रमांकाचार्य म्हणतात. अर्धा तास कीर्तन राहिलं, या अर्धा तासात एवढे डिटेल देऊन जाणार आहे तुम्हाला 10 वर्ष कोणाची डिटेल ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. विठोबार खुमाई भस्म लावताना ऐका, कोणत्याही बोटाने भस्म लावलं तर फळ भेटत नाही. या बोटानं एका माणसानं समोरच्या माणसाला गंध लावायचं. या बोटानं पित्रांना गंध लावायचं. पिंडस्थ पितरा चंदनम स्वदा. यानं भस्म लावता का काय? अरे महादेवाचं हे पित्राचं बोट महादेवाला कसं काय वापरतात? चूक आहे ना ते? माहिती नाही, दोष नाही, माहिती झालं फॉलो करा. हा, या बोटानं एका माणसानं दुसऱ्या माणसाला गंध लावावा. या बोटानं आपल्या घरी ज्या दिवशी पिंड केल्या जातात ना महाराज, त्या दिवशी पिंडस्थ पितरा चंदनम स्वदा यवतकम स्वदा तिलोकतम स्वदा असं वर्णन आहे हो धर्मशास्त्रामध्ये. हा, आणि त्यानंतर हे जे बोट आहे या बोटानं स्वतःला गंध लावावं, स्वतःला. आणि या बोटानं देवाला गुरुला संताला, हे देवाला गुरुला संताला. आणि हे कशाचंच कामाचं नाही. भस्म लावताना एक तर या 3 बोटानं घ्यायचं. डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे भस्माच्या 3 रेषा घ्याव्या. हे जे 2 बोट, या 2 बोटानं मधल्या वरची रेष घ्यावी. या बोटानं वरची रेष घ्यावी डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे. आणि या कळंगरीच्या अलीकडच्या बोट्यानं डावीकडून उजवीकडे खालची रेष घ्यावी. आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे मधातली रेष घ्यावी. ऊर्ध्वपुंड्रम मृदा कुर्यात भस्माणम तुम त्रिपुंड्रकम. वामन पुराणात आलेले श्लोक आहे. वारकऱ्याने उभा गंध लावावं आणि महादेवाच्या भक्तांना असं लावावं. त्याचे मंत्र आहे. मुखाला जर का भस्म लावायचं असेल जिभेला, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मुखे हृदयाला भस्म लावायचं. अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यं सर्वभ्यं सर्वशर्वभ्यं नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यं हृदये. येत नसेल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला वाटेल येत नाही आता लगे इथून जातून भिताडील टाकला घेतो असं काही नका करू. यू डोंट टेक टेन्शन माय डिअर. नाही येत ऐका ना, यही तो अंदर की बात है. येत नाही म्हटले ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 3दा म्हणा आणि सगळीकडे भस्म लावून टाका. म्हणले सगळीकडे. किती जागेवर लावावं? शिवपुराण सांगतंय, लक्षपूर्वक ऐका. 36 जागेवर भस्म लावावं. 36
काय सांगतंय शिवमहापुराण? 36 नाही 36 जमलं तर 36 च्या अर्धे 18 आणि नाही 18 जमले तर 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी शल्यचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवारच्युत शेखराय चंद्रार्क वैष्मा नरलोचनाय तस्मै नमः शिवाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय। आदिशंकराचार्य ने गाया इसको। 2 तासात नाही जमत आमचा खेळ। शिवमहापुराण कथा शिवरात्रीच्या कथेकरता महाराष्ट्रात एकमात्र कथाकार असेल मी। 50 फोन येऊन गेलेत आम्हाला शिव नेमकंच व्हायरल झालो माऊली। मी काय करू आता, देवानं व्हायरल केलंय। जिसमें माल बहुत है ना, पैसे का नहीं ज्ञान का, भैया उसको समाज में डिमांड है। विठोबार मी काय सांगत होतो हे भस्म लावावं, रुद्राक्षाची माळ घालावी आणि एक स्तोत्र म्हणावं, त्यांना पैसा भेटतो म्हणले। म्हणजे देरे हरीन पलंगावरी नाही बरं का, देरे हरीन पलंगावरी नाही, म्हणजे प्रयत्न चालू ठेवायचे। ड्युटी काम धंदे वगैरे बराशी खन्न वगैरे काय जे असेल ते चालूच ठेवायचं। मग महादेवा पैसे काय आहे ते? विश्वेश्वराय नरकारणवतारणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय कर्पूर कांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय। दारिद्र्य दुःख भिकार पण संपवणारा स्तोत्र आहे म्हटले। प्रयत्न चालू ठेवा। शंकर भोळे आहे म्हणले, भोले तेरी जटा से पाहती। तुम्ही म्हणाल कसे भोळे आहे? भगवान शंकराची महादेवाची पिंड बनून आले होते। पूर्ण डिटेल सांगत नाही। महादेव जगाचे कोण आहेत म्हटले? आदी आहेत। हा एक सांगायचं विसरलं, आदी गुरु सुद्धा महादेव आहेत बरं का जगात। आदी गुरु जगातले सगळ्यात पहिले गुरु महादेव, आणि जगातले सगळ्यात पहिले शिष्य विष्णू आणि ब्रह्मदेव, आणि जगातले सगळ्यात पहिले आदियोगी योग करणारे सुद्धा महादेव, आदी गुरु सुद्धा महादेव। लक्षात येतंय का? आदी गुरु महादेवानं ब्रह्मदेव आणि विष्णूमध्ये भांडण लागलं। मैं बडा मैं बडा मैं बडा मैं बडा मैं बडा लागलं भाऊ त्यांच्यात भांडण। भांडण करता करता दोनों के हाथ एक दूसरे के गिरे बांधत का गए। मी मोठा म्हण, मला मोठा म्हण, सगळ्याच हेच चाललं मला मोठं म्हणा, पण कोणी हिंग लावून विचारायला तयार नाही। विठोबार जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई। भैया बड़ा जो है ना कहने से नहीं हुआ बना जाता, बड़ा जो है ना उसके लिए बहुत मेहनत शिद्दत से बना जाता है। तुमचं कार्य चालू ठेवा, एक दिवस तुम्ही स्वतःच मोठे होतात। दोघात भांडण लागलं, मला मोठं म्हणा। दोघं मोठं म्हणता दोघांच्या भांडणाला संपवण्याकरता, दोघांचं युद्ध संपवण्याकरता सर्वांना माहिती असेल, ऐकलं असेल बऱ्याच जणांना, महादेव जगात सगळ्यात पहिले पिंड बनून निघले। पिंड लक्षात येते का? लिंग, शिवलिंग, त्याला लिंगाष्टक असं म्हटलेलं आहे। ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशकलिंगम तत् प्रणमामि सदा शिवलिंगम। लिंगाष्टकम बौद्ध है ऐसा। त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चतुर्यायुधम त्रिजनमं पाप संहारम एकबिल्वम शिमार्पणम। बेल वाहताना हे म्हणावं मावल्या हो, याला बिल्वाष्टक म्हटलंय। अखंड बिल्वपत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यंतिम सर्व पापेभ्यो एकबिल्वम शिमार्पणम। लक्ष्म्यास्तनद उत्पन्न महादेवस्य च प्रियम बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वम शिवार्पणम। कोटि कन्या महादानम। जाऊ द्या, खूप मोठं मॅटर आहे ते, पण तुम्हाला नाही आलं टेन्शन ना घेऊ नये। तुम्हाला वाटतं बाबा आला टेन्शन देऊन गेला आहे की नाही, असं नको व्हायला। तर भगवान शंकर भोळे आहेत म्हटले, दोघांमध्ये भांडण लागलं। दोघांचं भांडण संपवण्याकरता काय झालं म्हटले? एक शिवलिंग बनून निघाले। आता ते शिवलिंग बनून निघालं ते महादेवाचं काय आहे? ते साक्षात ज्योतिर्लिंग स्वरूप आहे। महादेवाच्या शरीराची सौंदर्याची पूजा होत नाही म्हटले,
केले तर दोष नाही, पण होत नाही. कोणत्याही मंदिरात जा, महादेवाची पिंडच दिसते, शिवलिंग दिसते, महादेवाची मूर्ती दिसत नाही. हे ठीक आहे, पण एखाद्या मंदिरात जर का आपण गेलो, जसं भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेलो तर कृष्ण परमात्मा दिसतील, रामाच्या मंदिरात गेलो तर भगवान राम दिसतील, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भगवान पांडुरंग दिसतील, देवीच्या मंदिरामध्ये देवी दिसतील, गणपतीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा दिसतील, पण महादेवाच्या मंदिरामध्ये महादेव दिसायला सुंदर आहे हो सगळ्यात, तरी ते नाही दिसत म्हटलं. त्यांची पिंड दिसते. ती पिंड कुठे निघली म्हणलं, विष्णू आणि ब्रह्मदेव यांचं भांडण लागलं होतं. मला मोठं म्हणतो, नाही तर तू मला मोठं म्हण. या दोघांचं भांडण संपवण्याकरता ती पिंड निघली सगळ्यात आधी. कुठून निघली म्हणले, पाताळूतून निघली खाली. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ, 7 पाताळातून ती मृत्यू लोकामध्ये आली, म्हणजे भारतात आली. आणि भारतातून वरती 7 स्वर्गांमध्ये गेली. भोरलोक भोरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक महलोक विष्णुलोक. या दोघांचं भांडण संपवण्याकरता तुम्हाला जर का मोठं व्हायचं आहे ना, तर एक काम करा म्हणले, परीक्षा द्या. एक जण जा वरती आणि एक जण जा खाली. पाहून या शिवलिंगाचा जन्म कुठे झाला, आणि एक जण पाहून या म्हणले अंत कुठे झाला. ब्रह्मदेव खोटं बोलले. विष्णूलाही माहिती नाही झालं की शिवलिंग खाली कुठे गेले, ते हारले वापस आले. मला नाही मोठं व्हायचं, मला माफ करा महादेवा. पण ब्रह्मदेव खोटं बोलले की मी तुमचं शिवलिंग पाहिलंय. तर भगवान शंकराचा क्रोध आला. भगवान शंकराचे 2 पोरं हे सर्टिफाईड सांगितले आहेत. सर्टिफाईड म्हणजे ऑथोराइज्ड, स्टॅम्प म्हणजे स्टॅम्प आणलेले. कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे ऑथोराइज्ड सर्टिफाईड पोरं आहेत. आणि बाकीचे 4-5 जण आहेत, त्याला DNA म्हणा किंवा काय म्हणजे भगवान शंकराच्या डोळ्यातल्या आगीपासून जालंधर झाला, शंकराच्या DNA न झाला ना, मग कोण झाला, त्यांचा पुत्र झाला. भगवान शंकराच्या डोक्यातल्या केसापासून वीरभद्र झाला, त्यांचाच पुत्र झाला का नाही. भगवान शंकर शिलादाच्या शरीरातून नंदी बनून आले, त्यांचाच पुत्र झाला का नाही. आणि ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून भगवान शंकराच्या इच्छेनं काल भैरवाची उत्पत्ती झाली. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला काल भैरव अष्टकम पठंती हे मनोहरम मोठं स्तोत्र आहे ते. तर त्या कालभैरवानं ब्रह्मदेव ज्या मुंडक्यानं खोटं बोलले, ते 5वं मुंडकं उजव्या हाताच्या करंगळीच्या नखानं असं कापून टाकलं. मुंडकं जाऊन पडलं म्हणले कुठे, जिथे जाऊन पडलं त्याला कपालमोचन तीर्थ नाव पडलं. ब्रह्मदेवाला 5 मुखे होती, 4 मुखानं 4 वेद गातात, 5व्या मुखानं खोटं बोलले. जुन्या काळात असं होतं मावल्या हो, ज्या मुखानं खोटं बोलले ते मुंडकं उडून टाकल्या जायचं का. त्या काळात 5-5 4-4 मुंडके असायचे. आता एकच मुंडकं आहे, खोटं बोललं तर कसं होईल आपलं. बघा ना, तुम्ही विचार करा ना. म्हणजे ब्रह्मदेव खोटं बोलले तर मुंडकं उडून टाकलं. आणि मग ऐका शंकर कसे भोळे आहेत म्हणले. ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवाला श्राप दिला की आजपासून जगात कोणीच तुझी पूजा करणार नाही. काय श्राप दिला, जगात कोणीच तुझी पूजा करणार नाही. कुठे मंदिर आहे का ब्रह्मदेवाचं, राजस्थानमध्ये आहे फक्त, पुष्करमध्ये. कोणाच्या देवघरात ब्रह्मदेवाचा फोटो, मूर्ती, काही अभंग येतो का तुम्हाला ब्रह्मदेवाचा एखादा, नाही. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला की माझ्या पूजेत तू चालणार नाही आणि मी माझे सगळे अधिकार भगवान विष्णूला देत आहे. आता किती भोळे आहे शंकर पहा. आपल्या 3 वस्तू भगवान शंकर आणि विष्णूला दिल्या. ऐका लक्षपूर्वक कसे भोळे आहेत. स्वतःच्या कमरेचं धोतर सोडून दिलं. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. आमचा पांडुरंग परमात्मा जो पिवळा पितांबर घालतात ना म्हणले, तो पिवळा पितांबर पांडुरंगाचा विष्णू परमात्म्याचा नव्हता, तो शंकराचा होता. भगवान महादेवानं स्वतःच्या कमरेचा सोडला. आता घरी एखादा पाहुणा आला तर त्या पाहुण्याला जर का पॅन्ट नसेल, समजा रात्री त्याला पॅन्ट घालायची झोपायचं, तर आपण काय करतो, दुसरी देतो ना, अंगाचीतली काढून देतो. हे महादेवाचं असं काम आहे. नाही नाही म्हणले, तुम्ही दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, अभंग नंबर 16. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका रोपलिया कस्तुरी मळवट चंद्राची रुटी, रुईमाळ कंठे वय जयंती. माझ्यापेक्षा दिसायला तुम्ही सुंदर आहात म्हटले नारायणा. मला काय पिवळा पितंबर करायचं, मी जोगी विरक्त आहे म्हणले. तुम्ही खरं बोलले म्हटले विष्णू. म्हणून मी तुम्हाला 3 गोष्टी देत आहे. स्वतःच्या कमरावरचं धोतर सोडून देणारे भोलेनाथ शंकर आहे म्हणले. स्वतःच्या डोक्यावरचा मुकुट काढून दिला शंकरानं भगवान विष्णूला, असे भोलेनाथ आहे. आणि एक कौनसी चीज थी, ऐसी चीज दी भगवान नारायण को जो आज तक किसी को नहीं दी. सुदर्शन चक्र, जे आपण महाभारतात भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं की नाही. सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं ना, आणि भगवान नारायणाकडे पाहिले. कोणाचं होतं ते, काय सांगताय शिव महापुराण. अरे ते सुदर्शन चक्र माझ्या भगवान भोलेनाथांचं आहे, माझ्या महादेवाचं आहे, माझ्या करुणाकराचं आहे, माझ्या आशुतोषाचं आहे, माझ्या सांब सदाशिवाचं आहे, माझ्या शंकराचं. इतके भोळे
की विष्णू खरं बोलले, ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून ब्रह्मदेवाची जगात कुठेच पूजा नाही. ब्रह्मदेव कोणाचाच कुलदैवत नाही. ब्रह्मदेवाचे एक अभंगही वारकऱ्यांना पाठ नाही. फक्त यज्ञाचं आचार्य केलं ब्रह्मदेवाला, केतकीला श्राप दिला. पण विष्णू खरं बोलले ना, म्हणून माझ्या कमरेवरचं धोतर तुम्हाला आणि तुमचं काय म्हणले, माझ्यापेक्षा दिसायला सुंदर तुम्ही आहे, तुम्ही लई नादर दिसता, घ्या म्हणले तुम्हाला. असे बोले. दुसरं मुकुट दिला, कमरेवरचा पिवळं पितांबर धोतर दिलं भगवान विष्णूला शंकरांना 1, डोक्यावरचा मुकुट दिला 2 आणि सुदर्शन चक्र दिलं 3. मग ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, शिवभोळा चक्रवर्ती असे चक्रवर्ती आहे ना, असे भोळे म्हणले, त्याचे पाय माझे चित्ती, त्यांचे पाय माझे चित्ती आहे म्हणले. आणि त्यांचं जर का मी वाचन स्मरण केलं तर काम आणि क्रोधाचं काय होतं म्हणले, नाश होतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात वाचे वदता शिव नाम, 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 वाचे वदता वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव, वाचे वदता शिव, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, शंकर करुणाकर आहेत, आशुतोष आहेत, लवकर प्रसन्न होणारे आहेत, सांब सदाशिव आहे. आणि एखादी गोष्ट जर का त्यांना त्यांच्या भक्ताची आवडली किंवा शिष्याची आवडली तर स्वतःचा जीवही ओवाळून टाकायला कमी करत नाही. एक भस्मासूर नावाचा राक्षस होता, त्यानं तर पार्वती मातेची अभिलाषा धरली. जलंधरानं रावण माता पार्वतीची अभिलाषा धरली. नोहे गुरुचरित्रामध्ये वर्णन आलंय, रावण जेव्हा स्वतःच्या आईला पूजा करता यावी भगवान महादेवांची, आणि रावणाची आई पार्थिव म्हणजे वाळूच्या शिवलिंगाची पूजा करत होती, तर आई एवढ्या मोठ्या लंकेच्या राजाची तू आई आहेस आणि मातीच्या शिवलिंगाची पूजा करतेस, छे छे हे चांगलं नाही, मी महादेवाला उचलून आणतो. म्हणून रावण जेव्हा कैलास पर्वतावर आला आणि तुम्ही माझ्यासोबत चला, शंकर म्हटले मी येणार नाही, तुझी एकट्याची जबाबदारी माझ्यावर नाही, जगाची आहे संपूर्ण. तर कैलास पर्वत हरवायला सुरुवात केली रावणानं. तर शंकर म्हटले, बाबा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, मला नेऊन काय करतोयस? तू जर का मला मागितलं असतंस तर मी माता पार्वतीलाही तुला दिलं असतंस, पण सांग काय देऊ, मला सोडून दुसरं काहीतरी घे. म्हणले मग असं द्या की त्याची पूजा केल्यानंतर तुमचीच पूजा केल्याचं फळ प्राप्त होईल. आत्मलिंग प्रदान केलं होतं. रावणाला सांगितलं 3 वर्ष घेऊन जा, लंकेमध्ये स्थापित कर, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम रुद्राभिषेकानं पूजा कर. 3 टाइम जर का 3 वर्ष तू सकाळ दुपार संध्याकाळ पूजा केली तर तू शंकर होशील. असे करुणाकर आहेत म्हटले, असे करुणाकर. नंतर गोकर्ण महाबळेश्वर झालं, ते भगवान विष्णू गणपती नारद तिथे गेलेत, आहे की नाही? म्हणजे स्वतःची पत्नी पार्वती द्यायला सुद्धा पाहोनिया भक्त नाथा, पाहोनिया भक्त नाथा, पाहोनिया भक्त नाथा, आपुली कांता स्वयते, आपुली कांता स्वयते, आपुली कांता स्वयते, आपुली कांता महाराजांचा अभंग आहे, पाहोनिया भक्त नाथा स्वये दे आपुली कांता. बघा एकनाथ महाराज म्हणाले, म्हणजे स्वतःची बायको द्यायलाही कमी करत नाही. असा कोणी आहे का? आता तसं म्हणू नये, आपण जगामध्ये आजकाल असं चाललं की दुसऱ्याची बायको पळून नेणं, म्हणजे आमच्या तिकडचं सांगतो बरं का, म्हणजे असं ट्रेंड आलाय ना सध्या माऊली, म्हणजे वाईट नका वाटू देऊ.
लक्षात येत आहे का? त्यांच्यासारखं करुणाकर कोण असू शकतं? आणि अशा करुणाकराचं नाव वाचे वदता शिवनाम तयानाबाधी क्रोध काम. भगवान शंकरामध्ये क्रोधाचं दर्शन नाही आणि कामाचं दर्शन नाही. का? सदैव सदैव विरक्त. माता सती जेव्हा वडिलांच्या घरी पिता भवन जब गई भवानी दक्षत्रास का हुन सणमाणी. माता सतीनं जेव्हा स्वतःच्या शरीराचा त्याग केला तेव्हा माता सतीच्या वियोगामध्ये भगवान शंकरांनी 87,000 वर्ष माता सतीच्या अस्तींची माळ गळ्यात घातली आणि तपश्चर्या केली. एवढं विरक्त कोण आहे भाऊ? 87 मिनिटं सुद्धा समाधी लावू शकत नाही आजकाल आपण. 87 मिनिटं, 87,000 दिव्य वर्ष. कामाचं दर्शन नाही त्यांच्यामध्ये, क्रोधाचं दर्शन त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून ते कसे आहेत म्हटले? ते भोलेनाथ आहे. त्यांच्या पायाचं मी चिंतन करतो आणि वाचेला त्यांचं नाम धारण करतो. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जो वाचेनं भगवान शंकराचं नाव घेतो, काम आणि क्रोधाचा नाश होतो त्या व्यक्तीच्या जीवनातला. आणि त्याला 4 पुरुषार्थांचं यथार्थ काय होतं म्हटले? दर्शन नव्हे, त्या 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. धर्मार्थ काम मोक्ष. धर्मार्थ काम मोक्ष. शंकराचं नाम जर का वाचेला धारण केलं म्हटले, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आणखीन एक फायदा सांगितला या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, धर्म अर्थ काम मोक्ष. आजच्या युगाचा जर का विचार केला तर 4 पुरुषार्थ सोडा, 2च पुरुषार्थाचं दर्शन याच्यावर प्राणीमात्रामध्ये होतं आपल्याला. धर्म, धर्मही वेशीला टांगलाय म्हटले तुकाराम महाराज म्हटले. धर्म तो न कळे काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे. तो न कळे काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे, काय झाकीले डोळे. धर्माची काय स्थिती आहे म्हटले आजच्या कलियुगामध्ये? 1 रुपये दिला गण बाई मी गुरु केला ग. आता किती जण लोक खरोखर गुरु करतात सांगा? खरं खरं इमानदारी ना. आता तुम्ही तर महाराजांचे शिष्य आहे. परमपूज्य स्वामी अनेक रूपीचे महाराजांचं कार्य हे दिव्य आहे, विशाल आहे, व्यापक आहे, निसंकोच सनातन हिंदू धर्माचं संरक्षण असे संत आहेत म्हणून आज होत आहे ना आपण सुरक्षित आहोत. पण जे समजा पूज्य स्वामीजी सारख्या दिव्य विभूतींच्या सानिध्यात नाहीत, त्यांना काय गुरु गुरु करायचा असतो. होय, मग खरं सांगा, गुरु करीत या का गुरु करून वळवून टाकीत या? खरं सांगा. 1 रुपये दिला गण बाई मी गुरु केला गण. 1 रुपये जे लोक गुरु करतात पुन्हा महाराजालाच फोन करून, महाराज
मंत्रही सरलो ना आम्ही आणि काय मंत्र होता जणू देव. अरे असं कुठं असतं का रे, गोपनीय मंत्र आहे तो. ज्ञानोबा रायांनी त्याची चर्चा केली आहे, व्यापक चर्चा केली आहे ज्ञानेश्वरी मध्ये. गुरु तैथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जयसे. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1637 ज्ञानेश्वरी. आणि अभ्यंतरलिये कडे प्रेमाचे नी पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. अध्याय नंबर 13 ओवी नंबर 385 ज्ञानेश्वरी. म्हणून जाणतेणे गुरु भजिते तेणे कृतकार्य होय जय तैसे मूळ सिंचणे सहा शाखा पल्लव संतोषिती. पान नंबर 1 अध्याय नंबर 1 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 25 मज हृदयी सद्गुरुजने तरिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अध्यादरू विवेकावरी. अध्याय नंबर 1 ओवी नंबर 22 ज्ञानेश्वरी. जय जय मो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. अध्याय नंबर 12 ओवी नंबर 1 ज्ञानेश्वरी. विषय व्याळे विठीते दुधिनिया नुढिता ढिते तुझिया गुरु कृपा दृष्णी निरविश होय. अध्याय नंबर 12 ओवी नंबर 2 ज्ञानेश्वरी. अनेक प्रमाण धर्म अर्थ काम मोक्ष धर्म लोकांनी सोडलाय. जे गुरुच्या आणि पूजनीय स्वामीजी सारख्या दिव्यविभूतीच्या सानिध्यात त्यांनी धर्म सोडला म्हणले. कसा सोडला? धर्म टाकला, धर्म बसवला ढाब्यावर आणि भक्ती टांगली म्हणले बेशीला. मी नाही सांगत, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे जीवन भमले या कामे कैसे कळो येती वरमे. विषयांचा माझ काही धरोणे दिला जर तुका म्हणे लांसी माझ्या नाचवी ते कैसी 2156 या अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे महाकरणे काम बीज वाढवावे नम 2076 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे अयसा ओघु हा स्वभावे अध्यु असे. अध्याय नंबर 4 ओवी नंबर 49 ज्ञानेश्वरी. लक्षात येत आहे का? धर्म बसवलाय म्हटलं ढाब्यावर आणि भक्ती टांगली आहे म्हटलं वेशीवर. धर्म नावाच्या पुरुषार्थाचं दर्शन साधारण जीवामध्ये पाहायला सापडत नाही. जे उच्च विभूषित आहेत, जे एखाद्या भक्ताच्या गुरुच्या किंवा एखाद्या दिव्य संतांच्या सानिध्यात आहेत, त्यांच्यामध्ये धर्म पुरुषार्थाचं दर्शन होईल. अर्थ मात्र सगळ्यांकडे आहे आणि कामही सगळ्याकडे आहे, पण मोक्ष बऱ्याच जाण्याकडे नाही. पण भगवान शंकराची भक्ती करणारा भक्त, बघा नाथ महाराज काय सांगतात. जो व्यक्ती भगवान शंकराचं नाव मुखाला घेतो त्याचं कामक्रोध संपतं आणि ज्याचं कामक्रोध संपतं त्याला धर्म आणि मोक्षाची प्राप्ती होते. लौकिक जीवनामध्ये याच्याच प्राणीमात्राला जो जन्माला आलाय त्याला मरेपर्यंत अर्थ आणि काम भेटणारच आहे. पैसा भेटणार आणि काम म्हणजे पोरबाळ होणारच आहे म्हटले, पण धर्म आणि मोक्ष त्याला प्राप्त होत नाही. तो धर्म आणि मोक्ष त्याला केव्हा प्राप्त होणार आहे म्हणले वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ज्याचा क्रोध आणि काम संपलाय म्हटलंय, ज्याचा क्रोध संपला, ऐका ना हो, ज्याचा क्रोध संपलाय त्याला धर्म मिळाला आणि ज्याचा काम संपलं त्याला मोक्ष मिळाला. शिवा देखता प्रत्यक्ष असं पाहिजे. म्हणजे करायचं होतं नाथ महाराजाला, पण उत्तरार्धामध्ये ते पद मॅच होणार नाही. म्हणून कसं म्हणले शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम. वाचेनं शंकराचं नाव घेतलं आणि शंकराचं जर का पाहिलं तर धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतात असं त्यांना सांगायचं आहे. आणि भगवान शंकराच्या दिव्य तत्वाचं आणि दिव्य करुणेचं दर्शन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये करवलं. एका जनार्दनी शिवा एका जनार्दनी शिवा एका जनार्दनी शिवा निवारी कळी काळाचा भेद निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम निवारी कळी काळाचा भेद निवारी कळी काळाचा भेद निवारी
जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव धर्म अर्थ काम मोक्ष शिवता शिवा देखता प्रत्यक्ष यथामती यथा समयोपरांत परमपूज्य धर्मसम्राट संत श्री अनेक रूपीजी महाराज यांच्या आज्ञेनं या कीर्तन सेवेचं लाभलेलं सद्भाग्य महाराष्ट्रातील 101 तमाम गुणीजनी टाळकरी मंडळी नाव जरा मला माहिती नसले तर या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये पंढरीसी नाही कोणा अभिमान पाया पडो जन एकमेका या न्यायाने या ठिकाणी आपण सगळे एकमेकाचे आहोत त्या संबंधानं आपल्यालाही खूप खूप अभिवादन पूजनीय संत श्री अनेक रूपीजी बाबा यांच्या चरणामध्ये पुन्हा मी कोटी कोटी वंदन नमन करतो त्यांच्या सर्व भक्तांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा अभिवादन या भव्य दिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार आपण झालोत झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित त्या अगोदर या ठिकाणी कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या जागेवर विठोबा रखमाई आमच्या फडावर म्हटलं जातं आणि आता संप्रदाय पूर्व जे भजन होईल ते सर्वांनी पुरुष बांधवांनी टाळ्या असे हात म्हणजे अशा पोझिशन माता माऊल्यांनी जागेवरतीच वाजवायच्या आहेत टाळ्या तुम्ही मात्र हात अशा पद्धतीने घ्यायचे आहेत एक स्वर एक ताल एक लय एक टाळ आणि सर्व आमच्या या गुणीजनांच्या सुंदर आवाजामध्ये एकदा संप्रदायपूर्वक भजन करूया आणि मग कीर्तनाच्या पूर्णतेकडे जाऊया हरी विठोबा रखुमाई चला
विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान परम पूज्य संत नारेश्वरी भगवान की जय। यथामती यथा समयोपरांत कीर्तन चालू जरी 9:15 झाला असलं तर एक 5-10 मिनटं अलीकडे इकडे तिकडे लवकर संपवलेलं बरं. सांप्रदायिक नियम आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप महाराजांच्या वतीनं खूप चांगला सोहळा हा या ठिकाणी आहे. काही हुकलं चुकलं असेल, बोलण्याच्या ओघामध्ये शास्त्ररहित विरहित शब्द निघून गेला असेल तर मी तुमच्या मुलासारखा आहे. वाणीचे दोष समजून ते माझेच मला वापस द्या. जे काही आवडलं असेल ते गुरुवर्य किसन महाराज साखरे साधक आश्रम आळंदी देवाची सिद्धपेठ तालुका खेड जिल्हा पुणे महाराजांच्या वचनातनं जे काही आम्ही श्रवण केलं ते गुरुवर्य पूज्य मुरारी बापू विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मर्दुल कृष्णजी महाराज ज्यांनी जगाला 101 भाव दिले. हरिदासीय वैष्णव संप्रदायाचार्य ललिता सखी के अवतार होय स्वामी हरदासजी महाराज. आपल्याकडे जसे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज झाले तसे तिकडे हरदास महाराज झाले आणि तानसेन आणि बैजू बावऱ्याचे गुरु होते ते. त्यांनी आपल्या संगीत साधनेच्या द्वारे 500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाला साक्षात निधिपणामध्ये प्रकट केलं होतं आणि त्यांचं गायन ऐकण्याकरता अकबर बादशाह आला होता. असे हरदासीय वैष्णव संप्रदायाचार्य आणि त्यांचे पुत्र गोस्वामी मृदुल कृष्णजी त्या वंशामध्ये ज्यांनी जगाला भाव दिले. कन्हैया ले चल परली पार त्यांनीच लिहिलं, त्यांनीच म्हटलंय राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो. हे त्यांनीच लिहिलं आणि त्यांनीच म्हटलंय. त्यांचे पुत्र झाले गोस्वामी गौरव कृष्णजी. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. हे त्यांनी सांगितलं की आम्ही हरिदास महाराजांचे कोण आहोत वंशज आहोत म्हणून त्यांच्या गायकीच्या थोड्या रक्त आमच्या धमण्यांमध्ये वादन आम्ही त्यांना फॉलो करतो म्हणून थोडं बहुत आमचंही थोडं मेळात येतंय. नाही तर काय मेळ राहिलाय आजकाल हो. 101 या ठिकाणी लोक आहे म्हणून जे काही आहे या गुरुजनांचं आहे, पूजनीय महाराजांचं आहे. महाराजांच्या चरणामध्ये भगवान पांडुरंगाच्या शिव शंकराच्या चरणामध्ये समर्पित कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय